Come towards session second. In this session, we've seen some more problems on determinant and different again definitions. Okay, this is one more problem of similar type. Find x and y if this determinant equal to x plus iy, complex number, and in complex number I square equal to -1. Okay, can you solve it? This determinant can be written as 4i into bracket. आता मी डायरेक्ट घेतो आहे, तो रो तो कॉलम गेला, यांचा गुणाकार 3i स्क्वेअर इंटू आय रेज टू 3 मायनस प्रॉडक्ट ऑफ दिस टू -12. एम आय करेक्ट? देन संपलं पहिल्याचं काम. आता मी डिटर्मिनंट न घेता डायरेक्ट याची व्हॅल्यू घेतलेली आहे. मायनस सेकंड एलिमेंटला निगेटिव्ह साईन घ्यायचं, आय क्यूब इंटू ब्रॅकेट, तो रो तो कॉलम घ्या, यांचा प्रॉडक्ट 1 इंटू आय मायनस यांचा प्रॉडक्ट 5 4 20 प्लस 2i लास्ट एलिमेंट, तो रो तो कॉलम घ्या, यांचा प्रॉडक्ट -3 मायनस यांचा प्रॉडक्ट 15i स्क्वेअर अँड इक्वल टू x प्लस iy. अप टिल एनी प्रॉब्लेम? इथपर्यंत काही शंका? एकदम प्लेन पार्ट आहे. पुन्हा सांगतो, 4i इंटू प्रॉडक्ट ऑफ दिस टू 3i स्क्वेअर इंटू आय क्यूब मायनस यांचा प्रॉडक्ट -12 मायनस आय क्यूब इंटू हा रो हा 1 इंटू आय प्लस 5 इंटू 4 हा घेतला, यांचा प्रॉडक्ट मायनस यांचा प्रॉडक्ट. ओके, सिम्प्लिफाय 4i इंटू 3i क्यूब, 4i इंटू 3i क्यूब 12i रेज टू 4. एम आय करेक्ट? ओके, दिस मायनस प्लस 12 4 48 बार चौक 48 i. एम आय करेक्ट? माइनस आई क्यूब इंटू आई रेज टू 4, दिस माइनस प्लस 20i क्यूब. एम आई करेक्ट? 2i इंटू -3 माइनस 6i प्लस माइनस 15 2s 30i इंटू आई स्क्वेयर आई क्यूब x प्लस iy. Am I correct? Check yourself also. Okay, now 12i raised to 4 minus I raised to 4, 11i raised to 4. Then 20i cube minus 30i cube. Yes, 20i cube minus 30i cube minus 10i cube. 10 मधनं 30 गेले, 20 मधनं 30 गेले, -10 उरले. आता राहिले आयच्या टर्ममध्ये बघा, 48i मायनस 6i, 48i मायनस 6i किती? 48 मधनं 6 गेले, 42i आणि इक्वल टू x प्लस iy. एम आय करेक्ट? आता आय स्क्वेअरचा स्क्वेअर आय रेज टू 4 मायनस 10 आय क्यूब कसा घेता येईल? आय स्क्वेअर इंटू आय प्लस 42i इक्वल टू x प्लस iy. एम आय करेक्ट? बघा का, बिकॉज वी नो आय स्क्वेअर इक्वल टू -1, द्या टाकून किंमत. मग 11 इंटू -1चा स्क्वेअर -10 इंटू -1 इंटू आय प्लस 42i इक्वल टू x प्लस iy. एम आय करेक्ट? बघा, अँड दॅट इज इक्वल टू -1चा स्क्वेअर 1 म्हणजे इथं काय राहील? 11, हा मायनस प्लस 10i प्लस 42i इक्वल टू x प्लस i टाइम्स y.
ओके, हा रिअल आहे, याच्यामध्ये आय आहे का, मग ही सिंगल टर्म आली. प्लस 42 आणि 10 52i इक्वल टू एक्स प्लस आय वाय. अँड देअरफॉर बाय इक्वॅलिटी एक्सची किंमत किती येईल 11 आणि वायची किंमत किती येईल 52. आणि हा झाला तुमचा ॲन्सर. संपला तुमचा प्रॉब्लेम. सॉल्व अगेन, ट्राय युअर सेल्फ. ओके. नेक्स्ट डेफिनेशन, मायनर ऑफ ॲन एलिमेंट. खूप छान डेफिनेशन आहे. मायनर ऑफ ॲन एलिमेंट ए आय जे. आता ए आय जे म्हणजे हा कोणता डिटर्मिनंट आहे, हा 3/3चा डिटर्मिनंट आहे. A11 A12 A13 सेकंड A21 A22 A23 देन A31 A32 A33 हा 3/3चा डिटर्मिनंट आहे. मग ए आय जे म्हणजे आय रो जे कॉलम, कोणताही एलिमेंट घ्या. मग मायनर ऑफ ॲन एलिमेंट डिनोटेड बाय, हा दाखवायची पद्धत आहे, डिनोटेड बाय एम आय जे. आणि शोधायचा कसा, अँड. आणि कसा शोधायचा, मायनर एम आय जे. काय आहे याची डेफिनेशन बघा, व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट, व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट ऑब्टेन्ड, व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग आयथ रो अँड जेथ कॉलम. काय सांगतो पुन्हा बघा डेफिनेशन, मायनर डिनोटेड बाय एम आय जे आणि इज द व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग, म्हणजे तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा आणि जो मिळेल तो त्याची व्हॅल्यू असेल. डिटर्मिनंट याला म्हणतो आपण मायनर आणि दाखवायचा एम आय जे. याचाच अर्थ काय, हा समजा मी एलिमेंट घेतला M12, याचा अर्थ हा कुणाचा मायनर आहे, मायनर ऑफ A12. मग पहिला रो आणि सेकंड कॉलम सोडून द्या. पहिला रो सेकंड कॉलम डिलीट केला तर उरलेला डिटर्मिनंट घ्यायचा. पहिला रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा, उरलेला डिटर्मिनंट घ्यायचा. A21 A23 A31 A33 हा कुणाचा पण घेता येतो. बघा समजा मी M23 घेतला तर हा कुणाचा मायनर येईल, कोणत्या एलिमेंटचा येईल, या ठिकाणी जो एलिमेंट आहे सेकंड रो थर्ड कॉलम त्याचा मायनर येईल. मग आता सेकंड रो सोडून द्या, थर्ड कॉलम सोडून द्या, सेकंड रो सोडून द्या, थर्ड कॉलम सोडून द्या, म्हणजे A11 A12 A31 A32 काय राहील, A11 A12 A31 A32. सेकंड रो थर्ड कॉलम गेला तर तो रो आणि तो कॉलम सोडून अशा प्रकारे तुम्हाला कुणाचाही मायनर काढता येतो. ओके, याला म्हणतो आपण मायनर ऑफ ॲन एलिमेंट. याचं एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा 2/2चा घेतो आणि मग 3/3चा घेतो. ओके, सी एक्झाम्पल, दिस इज अ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. याचा आपल्याला मायनर शोधायचा आहे प्रत्येक एलिमेंटचा. मग आपण याची कंपॅरिझन करणार, कंपेअर विथ केली तर, नाही केली तरी पण चालेल. सुरुवातीला कंपेअर विथ, मग 2/2चा डिटर्मिनंट घ्यायचा, A11 A12 सेकंड रो सेकंड कॉलम, हा याच्याशी कंपॅरिझन करा. आणि मग आता देअरफॉर M11 म्हणजेच काय मिळेल आपल्याला, मायनर ऑफ A11. मग पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या, पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या. काय राहील, फक्त 2/2चा आहे. डिटर्मिनंट आहे का, नाही, फक्त एक संख्या मिळाली, डायरेक्ट लिहून टाका. सिमिलरली M12 म्हणजे कुणाचा मायनर मिळेल, मायनर ऑफ A12. पहिला रो सेकंड कॉलम, पहिला रो सेकंड कॉलम सोडून द्या, जो मिळेल हा तुमचा मायनर. सिमिलरली संपला. आता सेकंड रो पहिला कॉलम म्हणजेच कुणाचा, मायनर ऑफ A21.
सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम काय राहिला -4 आणि M22 2 रो आहेत 2 कॉलम आहेत म्हणून, आणि हा झाला मायनर ऑफ A22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या, काय शिल्लक राहिला +1 आणि यांना म्हणतात मायनर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ अँड देअरफॉर मायनर्स कोणकोणते आले, देअरफॉर मायनर्स ऑफ M11 किती आला -2 फर्स्ट रो सेकंड कॉलम 3, M21 किती आला सेकंड रो फर्स्ट कॉलम -4 आणि M22 किती आला 1, याला म्हणतात मायनर ऑफ एन एलिमेंट. बघा बरं काही टिपिकल आहे का कुणाचेही, तो रो तो कॉलम सोडून द्यायचा, उरलेला व्हॅल्यू 2/2चा असेल तर, मग 3/3चा असेल तर सी दिस इज अ एक्झाम्पल ऑफ 3/3. ओके, हे 3/3चं एक्झाम्पल आहे. मग आता आपल्याला याचे काय शोधायचे आहे, मायनर शोधायचे आहे. मग M11 म्हणजेच मायनर ऑफ A11 म्हणजेच कोण, इथं A11 पहिला रो पहिल्या कॉलममधला एलिमेंट कोण आहे 1 आहे, याचा हा मायनर आहे. कसा शोधायचा हा, तो रो तो कॉलम डिलीट करायचा, पहिला रो पहिला कॉलम गेला, एक्सपान्शन सारखंच आहे, काय राहिला व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम झालं. याचं उत्तर काय 28 मायनस आणि यांचा गुणाकार पुन्हा -30 म्हणजेच 28 + 30 जे येईल ते तुमचं ॲन्सर किती आला 58. हा झाला मायनर पहिल्या एलिमेंटचा. सिमिलरली M12 काय मायनर ऑफ A12 म्हणजे कोणता, पहिला रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट, याचा मायनर आहे. मग तो रो तो कॉलम सोडून द्या, सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या, तुम्हाला काय राहील -2 -5 0 7 आणि बघा काय येईल यांचा प्रॉडक्ट -14 मायनस यांचा प्रॉडक्ट 0 म्हणजे तुमचं ॲन्सर आलं 14. एम आय करेक्ट. आता M13 म्हणजेच काय मायनर ऑफ A13 पहिला रो तिसऱ्या कॉलममधला एलिमेंट 3 याचा मायनर आहे, इज अ व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डिलीटिंग बाय फर्स्ट रो थर्ड कॉलम, पहिला रो आणि तिसरा कॉलमचा एलिमेंट डिलीट करायचा. पहिला रो तिसरा कॉलम -2 4 0 6 -2 4 0 6 आणि याचा ॲन्सर येईल -12 -0 म्हणजेच -12. हे झाले पहिल्या रोमधले. आता सेकंड रोकडे येऊ. मग सेकंड रो म्हणजे M21. आता ही डेफिनेशन काही घ्यायची गरज नाही, मायनर ऑफ A21 म्हणजे याचा मायनर. मग हा रो आणि हा कॉलम गेला 2 3 6 7 2 3 6 7 काढायची किंमत 14 -18 -4 14 -18. देन M22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या, सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या 1 3 0 7 1 3 0 7 7 -0 7. देन हा झाला M23. कॅन आय फिनिश दिस टू. बघा मी हे पहिले आलेले फिनिश करतो. देन M23 सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या, सेकंड रो थर्ड कॉलम 1 2 0 6 1 2 0 6 तुमचा ॲन्सर येईल 6 -0 6. देन M31 थर्ड रो पहिला कॉलम सोडून द्या, थर्ड रो पहिला कॉलम सोडून द्या 2 3 4 -5. बघा गुणाकार -10 -12 -22. देन M32 थर्ड रो सेकंड कॉलम डिलीट करा 1 3 -2 -5 and that is equal to
-5 यांचा गुणाकार मायनस करायचा म्हणजेच +6 होईल. 1 चेक युअर सेल्फ. आणि लास्ट M33 थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करा. काय राहील 1 2 -4 आणि यांचा गुणाकार काय येईल 4 -4 8 आणि असे हे मायनर. ट्राय युअर सेल्फ अगेन. सेम प्रॉब्लेम. आय गिव्ह 1 प्रॉब्लेम फॉर यू. ओके. तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम मी एक्झरसाइजला देतो आहे. फाइंड मायनर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. पहिला एक्झाम्पल देतो आहे 1 2 0 4. हा तुमच्यासाठी पहिला एक्झाम्पल आणि हा 3/3चा दुसरा एक्झाम्पल. 1 -1 0 2 3 4 -4 5 6 यांचे मायनर्स तुम्ही स्वतः ट्राय करा म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. मायनर ऑफ एन एलिमेंट. ओके. हे दोन तुमच्यासाठी, हे दोन्ही एक्झाम्पल तुमच्यासाठी. फाइंड मायनर्स ऑफ एन एलिमेंट्स ऑफ. ट्राय युअर सेल्फ. नेक्स्ट डेफिनेशन. कोफॅक्टर्स ऑफ एन एलिमेंट AIJ. पुन्हा सेम कन्सेप्ट. कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. कोफॅक्टर दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय. मायनर कशाने दाखवला होता यमने. मग कोफॅक्टर दाखवायचा CIJ. आणि याची डेफिनेशन आहे इक्वल टू -1 I + J × MIJ. म्हणजेच काय फक्त आपले जे मायनर आले त्याला -1 या दोघांच्या -1चा किती पॉवर घ्यायचा IJ. उदाहरणार्थ एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर समजा मला C12 काढायचं आहे. कोफॅक्टर ऑफ फर्स्ट रो सेकंड एलिमेंट. मग मी -1 + 2 × M12. मग -1चा किती पॉवर होईल 3 पॉवर होईल. -1 × 3 हा काय आहे मायनर ऑफ A12. आणि मायनरची डेफिनेशन ऑलरेडी तुमच्याकडे आहे. म्हणजे कोफॅक्टरला फक्त साईन. आणि याच्यात आणखी एक कंडिशन सांगतो की याच्या दोनच व्हॅल्यू येऊ शकतात. कोफॅक्टरच्या इक्वल टू ह्या कोफॅक्टरच्या दोनच व्हॅल्यू येते इक्वल टू +MIJ इफ I + J इवन. -1चा इवन पॉवर घेतला 2 4 6 तर उत्तर +1 येईल. आणि याची किंमत -1चं व्हॅल्यू -1 कधी येईल MI + J इफ I + J इज ऑड. ऑड असेल तर मायनस येईल आणि इवन असेल तर प्लस येईल. शॉर्टकट आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी. तर हा कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. कोफॅक्टर -1 I + J × मायनर ऑफ AIJ. ही तुमची डेफिनेशन आहे. काय आहे डेफिनेशन -1 I + J × मायनर ऑफ AIJ. मायनरची डेफिनेशन ऑलरेडी झालेली आहे. फक्त एवढा पार्ट त्याच्यात ॲड करा झाले तुमचे कोफॅक्टर. ओके. बघूया याच्यावरचं एक्झाम्पल. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट 1 2 3 4. 2/2 आहे. कोफॅक्टर कशाने दाखवतो C11. म्हणजेच काय आहे कोफॅक्टर ऑफ A11 म्हणजे कोणता एलिमेंट आहे पहिला रो पहिल्या कॉलमच्या ठिकाणी 1चा कोफॅक्टर बघतो आहे आपण याचा. मग काय फॉर्म्युला -1 I + J × MIJ. -1 I + J × M11 इक्वल टू -1चा इवन पॉवर आला M11 म्हणजे प्लस आन्सर येईल. आणि M11 पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या तुमचा आन्सर काय येईल +4. डेफिनेशन बघा त्यानुसार पुढची स्टेप. आता C12 म्हणजेच कोणाचा कोफॅक्टर येईल कोफॅक्टर ऑफ
A12 पहिला रो सेकंड कॉलम कोणता एलिमेंट आहे? 2चा कोफॅक्टर आहे. मग डेफिनेशन -1 I म्हणजे 1, J म्हणजे 2 इंटू M12 -1चा ऑड पॉवर किंवा घेतला तरी चालेल -1चा क्यूब इंटू M12 -1चा ऑड मायनस आणि M12 पहिला रो सेकंड कॉलम सोडून द्या. एलिमेंट किती राहील? 3. सिमिलरली C21 आता मी डायरेक्ट घेतो आहे. कितवा रो आहे? सेकंड. कॉलम कितवा? 1 इंटू M21 जो हाच क्रम Mचा घ्यायचा आहे. पुन्हा -1चा काय होईल? क्यूब होईल बघा इंटू M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला. काय राहिला? 2 राहिला. म्हणजेच -1चा क्यूब -2 आणि लास्ट एलिमेंट C22 -1 2 + 2 M22 म्हणजेच -1 4 आणि सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. राहील 1 -1चा पॉवर +1 आणि हे झाले तुमचे कोफॅक्टर्स 4 -3 -2 1 आणि असे झाले तुमचे कोफॅक्टर तयार. सिंपलचा प्रॉब्लेम 2x2चा. बघा बरं पुन्हा ट्राय करून. 3x3चं एक्झाम्पल आहे. फाइंड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ दिस डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3x3चा आहे. ओके, मग याची कंपॅरिझन जर आपण केली तर हा पहिला एलिमेंट आहे. A11 म्हणजे 2, A12 म्हणजे -1, A13 सिमिलरली A21 म्हणजे 1, A22 म्हणजे 2, A23 म्हणजे -1, A31 A32 A33 केलीच पाहिजे असं काही नाही, पण एक आपल्यासाठी का आपला कन्सेप्ट आहे. अँड देअरफॉर मग पहिल्यांदा डेफिनेशन घ्या. C11 इक्वल टू -1 + 1 + 1 इंटू M11 -1चा पॉवर काय होईल? +2 होईल. म्हणजे आन्सर येईल प्लस आणि M11 म्हणजे व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट डिलीटिंग दॅट रो दॅट कॉलम. म्हणजेच कोण येईल? हे 4 एलिमेंट येतील. 2 -1 7 2. एम आय करेक्ट? आणि याची व्हॅल्यू किती येईल? 4 -7 म्हणजेच 4 + 7 11 ही तुमची व्हॅल्यू. सिमिलरली फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 + 1 + 2 M12 -1चा 1 + 2 काय होईल? 3 ऑड आहे म्हणून याचा आन्सर मायनस इंटू M12 ची किंमत पहिला रो सेकंड कॉलम सोडून द्या. 1 5 -1 2 1 5 -1 2 आन्सर मायनस इंटू 2 मायनस +5 आन्सर आला -7. ओके, सिमिलरली आता बाकीचे पण घेऊ आपण. C13 -1 + 1 + 3 इंटू M13 -1चा पॉवर किती येईल? 4 येईल. 4 इवन नंबर आहे, व्हॅल्यू प्लस येईल आणि डिटर्मिनंटची किंमत कोण सोडायचा? फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 2 5 7 आणि तुमचं आन्सर येईल बघा 1 2 5 7 जर डिलीट केला तर तुमच्याकडे तुमचं आन्सर येईल 7 - 10. देन C21 2 + 1 M21 -1चा 3 पॉवर ऑड आहे मायनस किंमत. सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सोडून द्यायचा. पहिला कॉलम -1 3 7 2 -1 3 7 2 आणि काढा आन्सर मायनस इंटू ब्रॅकेट -2 -21 -23 म्हणजेच काय आला? +23.
एम आय करेक्ट. देन पुढचा एलिमेंट घेतोय सी 2 2 -1 रेस टू 2 + 2 m22 म्हणजेच प्लस आणि m22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. सेकंड रो सेकंड कॉलम 2 3 5 2 2 3 5 2 किती आला आन्सर 4 -15 = -11. देन C2 3 -1 रेस टू 2 + 3 5 m23 5 ऑड आहे मायनस येईल. सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या. सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या. 2 - 1 5 7 2 - 1 5 7 आणि किती आला आन्सर -14 + 5. ओके किती आला 9 + 9. एम आय करेक्ट का चुकलं माझ्याकडनं. काय चुकलं काय चुकलं बघा मायनस आलो 14 आणि हा मायनस +5 आन्सर किती आलं -19. एम आय करेक्ट. चेक युअर सेल्फ. आता राहिला थर्ड रो फर्स्ट कॉलम इथं घेतोय. थर्ड रो फर्स्ट कॉलम तिसऱ्या रो मधले एलिमेंट 3 + 1 4 × m31 प्लस आणि सांगा डिटर्मिनंटची किंमत विच इज इक्वल टू थर्ड रो फर्स्ट कॉलम -1 3 2 -1 -1 3 2 -1 काय येईल यांचा गुणाकार 1 -6 = -5. हा तुमचा पहिला एलिमेंट बघा C23चा C31चा पहिला एलिमेंट आला -5. देन C32 3 + 2 5 m32 मायनस येईल ऑड आहे म्हणून. थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे काय राहिला थर्ड रो सेकंड कॉलम 2 3 1 -1 2 3 1 -1 आणि तुमचं आन्सर आलं -2 -3 -2 -3 -5 बाहेर पुन्हा मायनस आहे +5. चेक युअर सेल्फ. आणि लास्ट एलिमेंट घ्यायचा आहे मला सी मी इथं घेतोय C33 -1 रेस टू 3 + 3 6 × m33 6 हा इवन नंबर आहे प्लस येईल आणि m33 थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या आणि तुमचा आन्सर येईल 4 -1 अगेन +5 आणि असे मिळाले तुम्हाला कोफॅक्टर्स. ओके असे मिळतात कोफॅक्टर्स. ओके बघा प्रॉब्लेम पुन्हा हाच प्रॉब्लेम सोडून बघा. आपटील बाय बाय.